त्याला आज बिस्किट खायचंय बिस्किट. चला चला धर ऐ येऊ तो आम्हाला आज आहे ना बिस्किट खाऊशी वाटलंय बाबा ना बहिणी पाहिलं का कसा करतोय पुढा बघून कसा करतोय. हा आज आज लय अरे 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 चाटू नको लागलंय मला तू बर जाऊन आई तुझं म्हणणं तर एक एक बिस्किट देणार मी हा काढून मागाची काय माहिती बाबा ना बहिणी भूक लागली होती मला. तू सगळंच खाल्ल्या मग कसं व्हायचं. तो खायला दे म्हणतोय ते. दे म्हणतोय इकडे हातात हात दे पाय दे इकडे 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 दे. अहो द्या की त्याला बिस्किट. देतो ना हे धर भाऊ त्याला दम निघा ना तिथं. एक एक चारायचं की खातय बरोबर ती सगळी बिस्किट. मागाशी काय झालं बाबा बरं मला भूक लय लागली होती आणि म्हणलं मग अपूर्वाला म्हणलं एक बिस्किट पुडा घेऊन या. कोकोनटचा बिस्किट पुडा आहे आणि नेमकं त्याला मी म्हणलं खातं का नाही काय माहिती म्हणलं बिस्किट. मग एक बिस्किट टाकलं त्याला मी खाल्लं लगेच कारकार कारकार. ती परत माझ्या मागच लागला टॉम्या मला बिस्किटच खायचंय म्हणलं. सगळी बिस्किट खाल्ली म्हणत तुम्ही देऊ काय अजून सवाले ते तोंडावर कटाळा आहे रोज भाकरी खाऊ. काय अजून पाहिजे का हा एक एक चारायचं तोंडाजवळ समोर चार तोंडाजवळ. टोमॅला सवय लागली टोमॅला बघुली करून नाना की पप्पा जाऊन बघूलाय बिस्किट. पहिल्यांदा बाहेरचा होता तेव्हा अंडा पण खायचा. मी त्याला पहिलं बिस्किटच काढले. पार्ले पुढं बिस्किट अंडी हा जाऊन आलो ना. त्याला कपडे घालायचे आता कपडे. त्याला लंगोटी टोमॅला. शिवून आणायची त्याला सदरा शिवून आणायचा. टोमॅला. तर त्याला भाकर बी टाकली होती भाकर बी खाल्ली बरं का त्यांनी पण त्याला बिस्किटच खाऊची वाटलं म्हणलं मग बरगड्या पहिलवान आहे ना. डोकं तुझा वसायचं बोलतो. तोंडात मीठ धरे ना त्यो धर. हॅलो हॅलो. तर त्याला भावानं पण अख्खा बिस्किट गोडा त्याला चारला. कुठे आहे पप्पा. तू काढली का काय नाही. बस 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 म्हणजे त्याला सगळी चाराची बिस्किट पुढे आपण काय करायचं लागा हा होय भावानं बहिण तो काय भाकरच नाही खायचा मला बिस्किटच द्या म्हणीन हा होय टॉमी. भाकरच खायला नको म्हणशील परत तू आणि बिस्किट आणि काय माणूस सुधरतोय दावा हा अरे खोकडावणी वशीन का मग खाल्लेला बिस्किट पोळा एखादा पण ठीक आहे पण रोजच जर बिस्किट खायचं म्हणल्यावर खोकडावणी वशीन काय म्हणायचं भावानं बहिण च्या बरं का मग एखादा बिस्किट पोळा खाल्लेला भाग वेगळा आहे पण हे रोजच बिस्किट म्हणल्यावर मग काय पाणी प्यायला पळ. जा आता जा पाणी पी. बरं मी आहे ना हात धुतो 2च मिनिटं भावानं बहिण कसं येतात आता कागद
खायचा राहिला दुपारी. भाकरीच खायचं नाही. तुझ्यासाठी मला एक किट आणावं लागला हा? एका दिवसात खपन मम्मी. येत होतं भाकर नाही खाल्ली का पण आणि मग तसाच करतो भाकरी खातच नाही त्यो नवीन भेटतं ना असं कापलं. ती नाही खात ती तसलं मटणाचं टोमॅटो फेकून दे. अंड्याचं कालवण आहे का थोडंच आहे. आण बरं मला उचलत भाकर ला 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 हाती उचला तुकडा आणि झोप मालिका बघत. मालिका बघ तर भावानं पण आज तुम्ही व्हिडिओ बघितला दाजीचा दुपारी टाकलेला. भरपूर असं सामान सुमान दाजीने तालुक्यात घेऊन आलो. बिस्किट पुरीला सगळं काय चल फरसान बर का. आणि आल्याव भावानं पण बिथाडाचं काम चालू केलं तर बरंच काम झालं बर का. फायनली मी म्हणतो सगळं जवळपास आपलं सगळं काम झालेलं आहे बांधकामाचं. पण आता काय झालं राहिलं 2-3 थर बर का घ्यायचं उद्याच्याला. आता दुपारपर्यंत जाईन मी म्हणतो काय आपला आखा दिवस का जाईन. आता इतके दिवस आपलं काम गेलं आणि मग आता उद्या दिवस गेलं आणि काय फरक पडणार आहे हा. पण काय झालं भावानं पण काल तर तुम्हाला सांगतो मला व्हिडिओ आहे ना काल जरा काय झालं तर दाजीचा व्हिडिओ नाही बा काल भावानं बहिण दिवसभर. काल भांडण झालं आमच्या दोघांचं तर आमच्या दोघांचं काल भांडण झालं होतं. पण आज पार दुपारी व्हिडिओ आला तुम्हाला. आणि आज आम्ही गोड झालो या आज आम्ही गोड झालेलो आहे. हा आणि बिचार रचायचं होतं ना म्हणून मला गोड बोलावं लागलं या पाहिलं का भाऊ नवीन हा. म्हणजे कामापुरतं हातात धरायचं माणसाला म्हणजे हे तुम्हाला पटतंय का हा. तर आता भावानं बहिण कसं आहे फरसाण कोणाला जर पाहिजे असेल तर नक्कीच ऑर्डर करा भावानं बहिण. फरसाण म्हणत नाही मी बेळ. कारण ती बेळ आहे हॉटेल जी आमच्याकडे कसं आहे भावानं बहिण हॉटेलमध्ये बेळ भेटती आणि दुकानात फरसाण मिळतं. कारण फरसाण आहे ना फरसाण तर त्याच्यात गुळचट लागत फरसाण. आता प्रत्येक फरसाण मी काय म्हणतो सगळीच काय गुळचट लागत नाही तर वेगवेगळे फरसाण लागतात चवीला. आता तिथं चाललंय जेवण. आता आपण काय आता तयारी चालली जेवणाच्या दाजीच्या जेवणासाठी पुरी. आता आपला बेत काय आज हे तुम्हाला सांगतो आज वेगळाच बेत आहे खरं सांगायची परिस्थिती. आता ती काय वेगळा बेत आहे हे तुम्हाला मी म्हणजे व्हिडिओ काय भावानं मी काय जास्त काढणार नाही जेवताना नाही काय नाही बरं का. थोडक्यात व्हिडिओ काढणार आहे. पण कालच्या धरून मी लय दमलोय भावानं बहिण. अहो काल तर दिवसभर ती ही बांधकाम चाललं होतं माझं. तेव्हा आज कुठंतरी आज शेवट आलाय फार बांधकामाला. आता ती बी भावानं बहिण आता तुम्हाला माहिती आहे मी दाखवलं तालुक्याला गेलतो मी आणि वर्ष सरात होतं जोडदाराचं. आणि मग तिकडेच भरपूर मला टाइम लागला ना. तिकडून येऊन मग तालुक्याहून परत मग हे सगळं घेऊन आलोय सामान सुमान कुठं काय लागतंय काय नाही. भाकर नाही खातो तिथं तशीच पडली भाकर त्याची. ते बिस्किट त्याने बघितलं मी खातानी तेव्हा माझ्याजवळ आला म्हणलं खाताय का नाही काय माहिती बिस्किट म्हणून त्याला दिलं एक चारलं तर ते आता मग नाही मागच लागला बिस्किटच खायचे. मग त्याला अख्खा पुढा चारला त्याला आता बिस्किटाचा. तेव्हा आता शांत झालाय तो. आणि ते कसं आहे भावानं बहिण टोम्याचं काम असं आहे की तो आपण समजा आता जेवत बसलोय जेवायला लागलो ते येणारच नाही कधी तिथं. त्याचं 2च टाइम आहेत. एक तर सकाळी येणार तिथं फक्त उमऱ्यात येऊन तिथं आपल्या पायरीपाशी उभा राहणार बघत भूक लागली म्हणून. आणि संध्याकाळी एक आपलं ह्या टायमिंगला आपण जेवण करतो ना ह्या टायमिंगला एक त्याचं टायमिंग आहे. 2च टायमिंग फक्त सकाळ आणि संध्याकाळ. परत मधी दुपारी तुम्ही त्याला ही भाकर टाका काही करा तो खाणार नाही काहीच नाही तशी भाकर पडून राहणार पण खाणार नाही असे. त्याला 2 टाइम फक्त सकाळ आणि संध्याकाळ. मध्ये आधी तो खातच नाही कारण त्याचा मध्ये आधीचा काय झोपतो सनाट दिवसभर गडीत ह्या झाडाखाली गडीत त्या झाडाखाली गडीत इकडे शेड मध्ये गडीत हे झाडच उकरीन तिथंच खट करीन असं तिथंच बसन. अहो काय सांगायचे बाबा दिवसभर त्या टोम्यावर ध्यान ठेवावं लागतं. झाडं लावलेली इथं आणि तो काय करतो माहिती का ती झाडच उकरीतोय निसता डायरेक्टच हा. आणि मग आता ती झाडं जर उकारली तर मग ती झाडं यायची कशी. आता आपल्याकडे कसं आता बरं झालंय
बोरचं जरा पाणी का 2 दिवस झालं चांगलं वाढलंय बोरचं पाणी, त्याच्यामुळे पाण्याची काय अडचण नाही भावानं बहिणी सध्याच्याला. पण एकच पाऊस झालाय, अजून पाऊस यायला पाहिजे चांगला. 1-2 पाऊस जर मोठा झाला ना म्हणजे सुरळीत आपलं आणखी लागलं बोरच्या. काय म्हणायचं भावानं बहिणी. तर आता काय डोक्यात आलं तर काय तर भावानं बहिणो, मसाला ज्याला पाहिजे नसेल त्यांनी ऑर्डर करा पटापट. मसाल्याचा बिझनेस आपला चालू आहे. खरं सांगायची परिस्थिती, मसाल्याचा प्रत्येक वेळेस आपण नंबर देत असतो तुम्हाला 98 22 20 85 82 आणि दुसरा नंबर 76 66 60 27 46. जर कोणाला मसाला पाहिजे असेल तर नक्कीच ऑर्डर करा. आणि आता तुम्हाला मी दुपारी तो व्हिडिओ टाकलाय की आपण नवीन बिझनेस कशाचा चालू केलाय. फरसा आपलं बिहळ जर कोणाला जर पाहिजे असेल तर नक्कीच बिहळ जर कोणाला पाहिजे असेल तर सांगा, आपण त्यांना देणार बिहळ. दुसरं म्हणजे आता एका ताईने काय झालं भावानं, आता लोणचं आपण केलं, तुम्हाला दाखवलं, तुमच्या पूनम ताईने लोणचं दाखवलं. आता बरंच किती काय 100 काय होतं, 50 कॅन 50 आहे का नाही, तर त्यातल्या काय खराब निघाले आहे ना. म्हणजे थोडक्यात 60-70 काय रे असते बरं का. तर त्याचं लोणचं केलंय आपण. आता ती बनवलं बी आणि टाकलंय बी लोणचं. आता त्याला 5-6 दिवस कसं त्याला हलवावं लागतं ना सारखं. आणि मग त्याच्यात एकदा आपण लोणच्यामध्ये जर सक्सेस झालो, आता तुमची पूनमताई आहे ना पहिल्यांदाच लोणचं बनवलं, इथून मागं कवाच नाही बनलेलं लोणचं, पहिलेच टाइम आहे लोणच्याला. आता 5 किलोची ऑर्डर आलेली लोणच्याची. पण आता ती कसं होतं की आपण काय त्यांची ऑर्डर घेणार नाहीत का. तर आता आपण ही पहिलं जे आता सध्याच्याला लोणचं टाकलंय ना, ही बघणार आहेत ही व्यवस्थित झालंय का, बरोबर आहे का नाही. आणि मग आपण आता ह्या वर्षी आपण काय लोणच्याचं डोक्यात घेणार नाही. पुढल्या वर्षी लोणचं सगळं आपण बिझनेस लोणचं सगळं आपल्या भावा बहिणीला अवेलेबल करणार, आपण देणार. मग ह्याच्यामुळेच आहे ना 5 किलो आता आलेली ऑर्डर आहे ना. मला त्या ताईने फोन करायला सांगितलं होता की दाजी जर मला लोणचं पाहिजे. आता पाहिजे पण होतं काय माहिती का प्रॉब्लेम, की आता कुरिअरने आपण पाठवणार लोणचं, पण त्याला आहे ना पाठवायचं म्हणलं तर ती कसं आहे, त्याला लय भरपूर पॅकिंग करावं लागणार आहे. खरं सांगायची परिस्थिती का, तर कारण ती कुरिअर जातानी, पार्सल जातानी, डिलिव्हरी जातानी आता काय होतं की ती बऱ्याच ठिकाणी ती मुक्काम ठोकणार ना पार्सल. मग बाबा त्याचं कसं आहे, तूट फूट कुठं काय हवा नाही ना, ही मेन लय जोखमदारी, ही रे काळजी. मग आता ती कोणाची काळजी असते, कुरिअरवाल्यांची. जे आपण पार्सल करणार, डिलिव्हरी करणार, ती त्यांची जोखमदारी असते. नीट चालू आहे ना, काय झालं बघा ना. नीट चालतोय पण युट्यूब चालू नाही. अरे ते वरून प्रॉब्लेम आलाय पोरे, ती उद्याच्याला चालू होईल तुझं, आता नाही चालू. 4-5 दिवस झाले आमचं चालू नाही. असं होईल. हा काल माझ्याला प्रॉब्लेम आला, काल दिवसभर माझं चालू नाही. आमचं 2-3 दिवस झाले चालू नाही. मी 2-3 दिवस झाले म्हणते येईन, पण ती काहीच चालू नाही. त्याचं का बकरी आमची आलीत का त्याच्या आधीपासून चालू नाही. ती सांगताय का नीट अक्षम झालंय का काय ते नीट काहीच बघ. नाही, नाही डाटा बिटा सगळं चालू केले. बाकीचं चलतं सगळं, फक्त युट्यूब चलत नाही. युट्यूबच चालू नाही. हा. फोन लागत आहे सगळं. तोच काल भावानं बहिण प्रॉब्लेम आला काल. नाही डाउनलोड केलेलं इथं नाही ना, इथं दाबल्यावर काल असा दाजीच्या मोबाईलला प्रॉब्लेम आला. काल दाजीचं युट्यूबच बंद झालं, डायरेक्ट कनेक्शनच बंद झालं. डेटा जे नेटचं जे कनेक्शन असतं ना, युट्यूबचं डायरेक्ट बंद झालं. मी म्हणलं काहीतरी मोबाईलचा 100% घोटाळा झाला, खिशात दबून म्हणा, काहीतरी मोबाईल चालू म्हणा, काहीतरी आपल्याकडून चुकून काहीतरी झालं. आज आपलं भावानं बहिण काल दिवसभर दाजीचा हिडून आला काल. आणि मग आज आपलं सोडून दिला विषय. आता त्याच्यात हे आपलं काम चालू इथलचं. आणि मग म्हणलं बघू आता, जाऊ द्या म्हणून आता उद्याच्यालाच बघू म्हणलं. आता नाही आपल्याला नाही, आपल्याला कसं आहे आपण म्हणलं मोबाईल शॉपिंग वाल्याकडे घेऊन जाऊ. आणि काय झालाय प्रॉब्लेम आता बघू म्हणलं ही आहे का नाही. तर ती मी अचानक सकाळ बघितलं तर चालू झालं मनानेच चालू झालं ती. बरं झालं म्हणलं. मग भावानं बहिण कसं आहे, आता माझ्या मागं काम, आता ही शेडचं बी काम,
आता वर्ष सरात होतं जोडदाराचं तिकडे बी जायचं होतं मला. येतानी सगळं सामान सुमान बाकीचं काय ही ती लय माग जनजेटी दाजीच्या माग एक काम आहे का? हा, ही झालं की जी झालं की ती झालं की ती. दाजीला म्हातारा असा दिवसभर आपण आहे ना भावानं बहिण कधी आराम नाही. आराम आहे का दिवसभर? अहो सतत सारखं काय ना काय काम आहे दाजीला. अहो कशाला हे तब्येत सुधरण लाकडावानी तब्येत झाली ना अशी काडीवाणी झाली तब्येत माझी. हा, कशाला तब्येत सुधरण म्हण? 24 तास सारखं काम आहे ना. तर भावानं बहिण काय माहितीये का, आपल्याला आज आहे ना बाजरीच्या भाकरी ती काय म्हणतात असं भिजवून तुकडं करतात का, तुकडं भिजवून एकदम मस्त पैकी खरपूस लागतात बघा. ती बी काय कांदा कापायचा परत मिरची कुरवायची आणि मग ती तेल टाकून करायचं. असलं एक नंबर खायला लागतंय नका. तिची तयारी चालली, अपूर्वता चाललाय कांदा कापायचा आणि मिरची कुरवायची चालली. बघू तरी इकडे हो का तुकडं करायच्यात, कारण भाकरी लय बाजरीच्या भाकरी. आणि मग ती काय केलं पिलूनी जरा भिजवून फ्रीज मध्ये ठेवलं होतं गडीभर. आता काढलंय बाहेर ती, पण याला लय वेळ नाही होत लागत बरं का करायला, बनवायला याला वेळ नाही लागत लय. पण खायला गावाकडे एकच नंबर लागतं राव भावानं बहिण. बरं चला जाऊ द्या भावानं बहिण, आता काय मी जास्त बोलणार नाही. चला मग बाय बाय. नक्कीच पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू. बाय बाय सगळ्यांना. बाय.